नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत आदिवासी विभागामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली होती. त्याचमध्ये या ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी मिळालेली आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्र व्हिडिओ शेअरपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्र आपण आज थोडं सुरू करूया. ओके, तर मित्रांनो महाराष्ट्र याच्यामार्फत आदिवासी विभागामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला 5/10/2024 रोजी या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 12/10/2024 ते 2/11/2024 रोजी या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली होती. तदनंतर या ठिकाणी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरता 5/11/2024 ते 12/11/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता या ठिकाणी उमेदवारांना जाहिरातीनुसार विविध पदांकरता ऑनलाईन अर्ज 23/11/2024 ते 30/11/2024 दरम्यान तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढे या ठिकाणी ती जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर मित्रांनो महाराष्ट्र शासन याच्यामार्फत आदिवासी आयुक्त यांच्या मार्फत पदभरती करण्यात आली. यामध्ये सर्व सेवा भरती 2024 असणार आहेत. गट ब आणि अराजपत्रित व गट क सर्वसामान्य रिक्त पदांची जाहिरात असणार आहे. यामध्ये मित्रांनो दिनांक 21 ऑक्टोबर अन्वय 2022 रोजी या ठिकाणी आकृतीबंध आराखडा या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने सर्वसेवा कोट्यातील 100% रिक्त पदांची जाहिरात असणार आहे. यामध्ये मित्रांनो विविध पदं असणार आहेत, जसं की वरिष्ठ सहाय्यक आदिवासी निरीक्षक, लिपिक, गृहपाल यांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म आहे तो ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला travel.maharashtra.g.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पदभरती पात्रता आणि सर्व गोष्टी या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो पहिला आहे अप्पर आयुक्त आदिवासी विकास अंतर्गत या ठिकाणी पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो ज्या जागा आहेत त्यांना आरक्षण असणार आहेत. अनुसूचित जाती जमाती विजा बजप बजक बजड इमव ईडब्ल्यूएस आणि एससीबीचं आरक्षण असणार. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण सुद्धा या ठिकाणी असणं आहे. यामध्ये मित्रांनो शॉर्टमध्ये या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी निरीक्षक, सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर यामध्ये मित्रांनो 38,600 ते 1,62,000 पेस केला असणार. एकूण 7 जागा असणार आहेत. रिसर्च असिस्टंट 38,600 ते 1,62,000 पेस केला असणार. एकूण 4 जागा असणार आहेत. डेप्युटी अकाउंटंट उपलेखापाल मुख्य लिपिक 35,400 ते 1,12,000 आणि एकूण 16 जागा. आदिवासी विकास निरीक्षक 35,400 ते 1,12,000 एकूण 1 जागा असणार आहेत. सिनियर क्लर्क 25,581 पेस केला असणार. एकूण 61 जागा असणार आहेत. टायपिस्ट असणार आहे लघुटंकलेखन 25,681 पेस केला असणार आहेत. गृहपाल वॉर्डनर मेल 38,600 ते 1,62,000 पेस केला. एकूण 14 जागांची पदभरती असणार आहेत. गृहपाल स्त्री वॉर्डनर फिमेल पेस केल तेच असणार आहेत आणि 10 जागांची पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे अधीक्षक पुरुष वॉर्डनर मेल यांना 32,000 ते 1,06,700 दरम्यान पेस केला असणार आहे. 1,01,600 दरम्यान पेस केला असणार आहे. एकूण 9 जागांची पदभरती असणार आहेत. अधीक्षक स्त्री 32,000 पेस केला असणार आहे. ते 1,01,600 दरम्यान पेस केला असून एकूण 17 जागांची पदभरती. त्याचबरोबर लायब्ररीमन यांना पेस केला असणार आहे. 25,500 ते 81 पेस केला असणार आहे. एकूण 24 जागा असणार आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक यांना 19,900 ते 63,200 दरम्यान पेस केला असणार आहेत. एकूण 12 जागा. त्याचबरोबर पुढचा जो घटक येतो त्यामध्ये अप्पर आयुक्त ठाणे अंतर्गत ज्या रिक्त पदं असणार आहेत. यामध्ये मित्रांनो सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर 38,700 ते 1,62,000 पेस केला असणार. एकूण 30 जागा. पे स्केल मित्रांनो सर्वांना सेम असणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी जाहिरात पाहणार आहोत. रिसर्च असिस्टंट 7 जागा. डेप्युटी अकाउंट हेड क्लर्क एकूण 7 जागा. सिनियर क्लर्क असिस्टंट एकूण 57 जागा. वॉर्डनर मेल एकूण 16 जागा. वॉर्डनर फिमेल एकूण 5 जागा. सुप्रिटेंडेंट मेल म्हणजे अधीक्षक पुरुष 16 जागा. अधीक्षक स्त्री 27 जागा. गृहपाल 15 जागा. गृहपाल सहाय्यक 1 जागा. प्रयोगशाळा सहाय्यक एकूण 13 जागा. कनिष्ठ शिक्षण अधिकारी एकूण 21 जागा. कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर एकूण 1 जागा यांची पदभरती असणार. त्याचबरोबर पुढचा जो विभाग येतो तो अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी निरीक्षक यांना एकूण 4 जागा असणार आहेत. रिसर्च असिस्टंट 5 जागा. उपलेखापाल मुख्य लिपिक 8 जागा. सिनियर क्लर्क 43 जागा. वॉर्डनर मेल 13 जागा. वॉर्डनर फिमेल 8 जागा. स्टेनोटायपिस्ट एकूण 3 जागा. अधीक्षक स्त्री एकूण 3 जागा. लायब्ररीमन एकूण 1 जागा. कनिष्ठ शिक्षण अधिकारी एकूण 24 जागा असणार आहे. त्याचबरोबर पुढचा विभाग येतो तो नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक एकूण
4 जागा, रिसर्च असिस्टंट एकूण 3 जागा, मुख्य लिपिक 10 जागा, वरिष्ठ लिपिक सांख्यिक 44 जागा, वार्डनर मेल 19 जागा, गृहपाल स्त्री 6 जागा, अधीक्षक स्त्री 8 जागा, अधीक्षक पुरुष 4 जागेची पदभरती असणार. त्याचबरोबर लायब्ररी असिस्टंट 5 जागा, लायब्ररीमन 8 जागा आणि लघु टंकलेखन एकूण 4 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर पुढचा विभाग होतो तो नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये या ठिकाणी मित्रांनो लघु लेखन उच्च श्रेणीसाठी 3 जागा, निम्न श्रेणी स्टुडंटसाठी 14 जागा यांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आरक्षण या ठिकाणी शासकीय नियमानुसार असणं आवश्यक राहणार आहेत. यामध्ये जसं की सर्व आरक्षणमध्ये सर्वसाधारण महिला, खेळाडू, प्रकल्प, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग आणि कास्टचे सर्व आरक्षण या ठिकाणी असणं आहे. यामध्ये मित्रांनो अनुभव आणि पात्रता या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये वरिष्ठ आदिवासी विभाग निरीक्षक यामध्ये मित्र तुम्हाला विद्यापीठाची कला वाणिज्य पदवी आणि मित्रांनो एक्सपिरियन्स या ठिकाणी राहणार आहे. त्याचबरोबर संशोधन सहाय्यक यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर मॅथ्स आणि अर्थशास्त्र विषय हवा. त्याचबरोबर उपलेखापाल मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार. आदिवासी विकास निरीक्षक याने मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी आणि शिक्षणशास्त्र असणं आवश्यक राहणार. वरिष्ठ लिपिक यांना मित्रांनो मॅथ्स, अर्थशास्त्र, संख्येमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहेत. लघुटंकलेखन यांना मित्रांनो 10वी पास बरोबर 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 आणि मराठी 30 टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. अधीक्षक पुरुष यांना मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री आणि टायपिंग असणं आणि आदिवासी प्रशासनातील अनुभव. त्याचबरोबर पुढची पोस्ट अधीक्षक स्त्री ह्यामध्ये तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट गृहपाल पुरुष यांना मित्रांनो तुम्हाला डिग्री आणि कोणत्याही शाखेची डिग्री या ठिकाणी तुम्हाला चालू शकते. त्याचबरोबर गृहपाल स्त्री ह्यांना मित्रांनो समाजकार्यातील व समाज कल्याणमधून डिग्री तुमची असणं आवश्यक राहणार. ग्रंथपाल यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास बरोबर ग्रंथपालाचा कोर्स आणि अनुभव असणं आवश्यक राहणार आहे. सहाय्यक ग्रंथपाल यांना सुद्धा तेच पत्र असणार आहे. प्रौशा सहाय्यक यांना मित्रांनो 10वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर कॅमेरा कम प्रोजेक्टर 12वी पास बरोबर या ठिकाणी तुमचा फोटोग्राफरचा डिप्लोमा आणि 3 वर्ष कामाचा अनुभव असणार आहे. कनिष्ठ शिक्षण अधिकारी यांना मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहे. उच्च श्रेणी लिपिक ह्यांना मित्रांनो 10वी पास बरोबर टायपिंग 120 स्टेनो, इंग्लिश 40 आणि मराठी 30 असणं आवश्यक राहणार आहे. निम्न श्रेणी लोकलेखनसाठी 10वी पास बरोबर 100 शब्द स्टेनो आणि इंग्लिश 40 आणि मराठी 30 टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे सर्व घटक आहेत त्यांना या ठिकाणी तुम्हाला 120 मिनिटांची एक्झाम असणार आहेत. यामध्ये मित्रांनो प्रौशा सहाय्यक आणि प्रोजेक्ट कम ऑपरेटर हे पद सोडून ह्या सर्व पदांचा 200 गुणांची या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर राहिलेली जी पोस्ट आहेत त्यांनासुद्धा ही या ठिकाणी एक्झाम असणार आहे. यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये या ठिकाणी तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. एक प्रश्न हा 2 मार्काला तुमचा असणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. फीसाठी फी असणार आहेत. ओपनसाठी 1000 रुपये, कास्टसाठी 900 रुपये असणार आहेत. फी मित्रांनो नॉन रिफंड असणार आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला tribal.maharashtra.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फोटो सही त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी जसं की ब्लॅक पेन सही आणि थंब आणि डिक्लेरेशनसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. IBPS मार्फत या ठिकाणी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला माहिती या ठिकाणी व्यवस्थित आणि योग्य माहिती या ठिकाणी भरायची आहे. ओके, तर ही तुम्ही आदिवासी विकासामध्ये या ठिकाणी पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून दाखवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.